नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांनी नुसती वर्गखोलीच नाही तर संपूर्ण रंगमंच गाजवला. आपण बोलतोय प्राध्यापिका डॉक्टर संध्या व्यंकटेश देशपांडे यांच्याबद्दल. 1958 साली जन्मलेल्या या विदुषीच्या साहित्यिक आणि नाट्य प्रवासाकडे आज आपण एका नाट्य इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साहित्याच्या अभ्यासकांसाठी हे सत्र म्हणजे एक पर्वणीच आहे, कारण एक परिपूर्ण कलाकार कसा घडतो याचा हा एक अतिशय उत्तम आणि रंजक वस्तुपाठ आहे. आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर आपण 6 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया त्यांचा अभ्यासक आणि रंगकर्मी असा दुहेरी प्रवास समजून घेण्यापासून. त्यानंतर नाट्यांकुर संस्थेची स्थापना, त्यांचा एकांकिकांचा प्रवास, कादंबरी आणि इतर साहित्य, काही प्रमुख नाट्यकृती आणि शेवटी त्यांच्या अंतस्थ या नाटकाला मिळालेलं अभूतपूर्व यश. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा आहे अभ्यासक आणि रंगकर्मी. हा खरोखरच एक दुर्मिळ संगम आहे. कोणत्याही मोठ्या कलाकाराची जडणघडण समजून घ्यायची असेल ना, तर त्यांची पार्श्वभूमी पाहणं खूप रंजक ठरतं. इथे आपल्याला एक अतिशय विलक्षण दुहेरी भूमिका पाहायला मिळते. एकीकडे त्या बेळगावच्या आरपीडी कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. हे एक अत्यंत मानाचं आणि जबाबदारीचं शैक्षणिक पद आहे. पण दुसरीकडे त्या फक्त पुस्तकात अडकून राहिल्या नाहीत. रंगभूमीवर त्या लेखिका, दिग्दर्शक आणि चक्क अभिनेत्री म्हणूनही वावरत होत्या. इथे सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या या शैक्षणिक शिस्तीनेच त्यांच्या रंगभूमीवरच्या प्रयोगांना एक भक्कम वैचारिक पाया दिला. हे नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हतं, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवलेलं सजीव कलात्मक ज्ञान होतं. यानंतर आपण वळतोय दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे नाट्यांकुरची स्थापना. एक नाट्य इतिहासकार म्हणून जेव्हा आपण या संपूर्ण प्रवासाकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे केवळ उत्तम साहित्य निर्माण करून भागत नाही, तर ते काम पुढे नेण्यासाठी संस्थात्मक बांधणी करणंही तितकंच गरजेचं असतं. आणि नाट्यांकुर या संस्थेची स्थापना याच दूरदृष्टीतून झाली. प्राध्यापिका डॉक्टर संध्या देशपांडे केवळ स्वतःच्या प्रगतीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. नाट्यकलेचा प्रसार व्हावा, ती जोपासली जावी, यासाठी त्यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. प्रादेशिक पातळीवर रंगभूमीचा विकास होण्यासाठी आणि नवीन कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा संस्थांचं ऐतिहासिक महत्त्व खरंच अनन्यसाधारण असतं. हा प्रादेशिक कलेला दिलेला एक खूप मोठा आधार होता. आता आपण त्यांच्या प्रत्यक्ष नाट्यलेखनाकडे वळूया. आपला तिसरा विभाग आहे एकांकिका प्रवास आणि ह्या नाट्यप्रकारावरचं त्यांचं प्रभुत्व. नाटकाच्या इतिहासात एकांकिकेला नेहमीच एक विशेष महत्त्व राहिलं आहे. हा प्रकार दिसायला जरी छोटा असला तरी तो अत्यंत परिणामकारक आणि लेखकासाठी तितकाच आव्हानात्मक असतो. आता त्यांच्या या काही प्रमुख एकांकिकास पहा ना. अजन्मा, आक्रीत, अकल्पित आणि वॉज आय रॉंग या नावांवरूनच आपल्याला त्यांच्या विषयांच्या सखोलतेची आणि गुंतागुंतीची थोडीफार कल्पना येते. या एकांकिकांमधून त्यांनी मानवी मनाचे आणि नातेसंबंधांचे वेगवेगळे पदर अतिशय कमी वेळेत पण अचूकपणे उलगडून दाखवले आहेत. पुढचा टप्पा आहे विभाग 4, कादंबरी आणि इतर साहित्यिक प्रवास. इथे आपल्याला त्यांचं अष्टपैलू लेखनकार्य पाहायला मिळतं. आता हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की त्यांचा हा प्रवास केवळ रंगमंचापुरता मर्यादित नव्हता. कादंबरीसारख्या एका विस्तृत प्रकारातही त्यांनी तितक्याच ताकदीने मुसाफरी केली आहे. त्यांच्या काही प्रमुख कादंबऱ्या इथे आपण पाहू शकतो. अश्वदा, सुलतान आणि बी पॉझिटिव्ह. नाटकाच्या चौकटीबाहेर जाऊन एक विस्तृत कथानक आणि प्रदीर्घ कालखंड हाताळण्याचं त्यांचं कौशल्य या कादंबऱ्यांमधून अगदी स्पष्टपणे समोर येतं. त्यांची ही साहित्यिक झेप खऱ्या अर्थाने रंगमंचाच्या खूप पलीकडे जाणारी होती, ज्यामुळे त्यांना एक अष्टपैलू आणि प्रयोगशील लेखिका म्हणून पक्कम मान्यता मिळाली. या विस्तृत साहित्यासोबतच त्यांच्या अभ्यासू वृत्तीचं आणखी एक दर्शन आपल्याला घडतं, ते म्हणजे त्यांच्या अनुवाद आणि चरित्रात्मक लेखनातून. त्यांनी मानवतावादी बसवण्णा या ग्रंथाचा अनुवाद केला. आता अनुवाद करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. 2 वेगळ्या भाषा आणि संस्कृतींमधला पूल बांधण्याचं हे कठीण काम त्यांनी अगदी लीला पेललं. यासोबतच स्वर्गंगा या चरित्रातून त्यांचं सखोल संशोधन आणि जीवनचरित्र रेखाटण्याची हातोटीही समोर येते. हे सगळं त्यांच्या परिपूर्ण आणि बहुआयामी शैक्षणिक वाटचालीचं एक उत्तम उदाहरण आहे, जे कोणत्याही इतिहासकाराला नक्कीच आकर्षित करतं. आता आपण वळतोय 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, त्यांच्या प्रमुख नाट्यकृती. इथे आपण त्यांच्या दीर्घ नाटकांचा पट पाहणार आहोत. या अवाढव्य साहित्यिक प्रवासानंतर पुन्हा एकदा रंगमंचाकडे वळताना जरा या मोठ्या कॅनव्हासवर नजर टाकूया. त्यांच्या प्रमुख दीर्घ नाटकांची ही यादी पाहिली की लक्षात येतं त्यांनी मराठी रंगभूमीवर एक वेगळाच इतिहास आणि दबदबा निर्माण केला. जीना इसी का नाम, अंतस्थ, कहाणी गोवा मुक्तीची,
आणि मेघबंधन. एक अभ्यासक म्हणून आपण या नाटकांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक व्याप्तीकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. कहाणी गोवामुक्तीची सारखं नाटक आपल्याला थेट एका विशिष्ट ऐतिहासिक संदर्भात घेऊन जातं, तर मेघबंधनसारखी नाटके मानवी भावभावनांचा गुंता सोडवतात. त्यांच्या नाट्यलेखनाचा हा पट इतका विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे की तो जणू समाजाचा एक अचूक आरसाच बनतो. आणि आता आपला शेवटचा विभाग, अंतस्थ या नाटकाचं यश. हा खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीवरचा एक मानदंड आहे. कोणत्याही लेखकाच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी एखादी तरी कलाकृती असतेच जी त्यांच्या वाटचालीचा सर्वोच्च बिंदू ठरते. अंतस्थ ही अशीच एक कलाकृती. ही केवळ एक साधी नाट्यकृती नाही बरं का, तर मराठी रंगभूमीवरील उत्कृष्टतेचा बहुमान मिळवणारा तो एक मानदंड आहे. प्रादेशिक साहित्याच्या आणि नाटकाच्या इतिहासात या नाटकाने स्वतःचं असं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. डॉक्टर संध्या देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा एक असा ऐतिहासिक दस्तऐवज आहे ज्याची दखल सर्वच स्तरांतील समीक्षकांनी आणि रसिकांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. या नाटकाच्या यशाची आणि गुणवत्तेची खरी पावती म्हणजे त्याला मिळालेले हे अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार. इथे आपण जी यादी पाहतोय ती नुसती नावांची यादी नाहीये, तर एका महान कलाकृतीला मिळालेली ती चढत्या भाजणीची पावती आहे. हे बघा, सर्वप्रथम रत्नागिरीच्या श्रीरंग संस्थेचा लेखन पुरस्कार, त्यानंतर मानाचा कृब निकुंभ पुरस्कार आणि त्यावर कळस म्हणजे गोम कुलकर्णी पुरस्कार. एकाच कलाकृतीला असे विविध संस्थांचे सर्वोच्च पुरस्कार लागोपाठ मिळणे हे त्या कलाकृतीचं निर्विवाद ऐतिहासिक आणि साहित्यिक वजन सिद्ध करतं. हे यश केवळ एका लेखिकेचं नाही, तर एका सशक्त नाट्यकृतीचं आणि प्रगल्भ विचारांचं यश आहे.